सारखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठावरी ज्ञानी योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरुनाथा सुसंभाव सद्भाव संपन्न होती शशीच्या परिचित मुमुक्षु सदारी सुश्रेय मधुहा नमस्कार माझा सद्गुरुनाथा अलंकापुरी ज्ञान राजा तया कविता महापुण्यराजी नमस्कार माझा सद्गुरुज्ञानेश्वरा
हाताने टाळ्यांची टाळाटाळ नको. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम.
दुर्लभम मानुषो देहो देहिनां क्षणभंगुर तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ गोपाल कृष्ण भगवान की जय. संध्याकाळची वेळ आहे आणि धर्मराजा युधिष्ठिर आणि इतर सगळे पांडव निवांत आरामात गप्पा गोष्टी करत आहेत. संध्याकाळची वेळ आहे, दरबाराची कामं सगळी झालेली. तेवढ्या एक व्यक्ती, एक माणूस दीनवाणा चेहरा करून रडलेला झाला दारामध्ये आलेला आहे. नमस्कार केला. महाराज ये म्हणाले, काय मी मोठ्या आशेने तुमच्याकडे आलेलो आहे. मी अत्यंत गरीब माणूस आहे. माझ्या पत्नीला असाध्य आजार झालेला आहे. अनेक वैद्य झाले, सर्व वैद्यांनी हात टेकले, पण तिचा आजार काही बरा झाला नाही. पण काल माझी एका वैद्यांची भेट झाली आणि त्यांनी मला खात्रीने सांगितले की तुझ्या पत्नीचा असाध्य आजार मी बरा करू, पण त्याला लागणारं जे साहित्य आहे ना ते माझ्याजवळ नाही. तू असं कर, ते साहित्य मला आणून दे, मी लगेच औषध तयार करतो आणि तुझ्या पत्नीला देते. बरं होईल. म्हणून महाराज तुमच्याकडे आलोय. माझ्याकडे पैसे नाही. तुम्ही जर माझ्यावर कृपा केली, तुमची कीर्ती ऐकून आलेलो आहे, जर मला तुम्ही धन दिलं तर माझं काम होईल. युधिष्ठिर राजा म्हणाला, अरे मी तुला सर्वतोपरी मदत करायला तयार आहे, पण आता तिन्ही सांगण्याची वेळ आहे. त्यामुळे लक्ष्मी येते, लक्ष्मी यायची वेळ आहे, म्हणून मी आता तुला धन देऊ शकतो. तू असं करतोस का? उद्या सकाळी दरबार भरल्यावर तुला हवं तेवढं धन देतो. मला चेहरा झाला, रडलेला झाला की उद्यापर्यंत वाट बघायची. बाहेर गेला, एका झाडाच्या खाली गुडघ्यात डोकं पुसून बसला, रडत होता. भीमाचं ते लक्षात आलं. भीम दरबारात आला आणि बाहेरची घंटा तर नियम असा होता श्रोते की ज्यावेळी कुणाला काही तक्रार करायची असेल तर ती घंटा बडवली जायची की कुणाला काहीतरी तक्रार. मग राजा बाहेर यायचा. आता भीमच घंटा वाजवतो जोर जोरात. धर्मराजा बाहेर आले. काय भीमा, काय झालं काय? आता आम्ही गप्पा मारत होतो आपण, तुला एकाएकी काय झालं? काय सांगू दादा म्हणाल, तुम्ही सर्वज्ञ याची प्रचिती मला, आणि मी ते सगळ्यांना दवंडी पिटवून सांगणार आहे. मी सर्वज्ञ, मला काही कळलं नाही, मी समजावून सांग. ऐका, तो मनुष्य तुमच्याकडे धन मागायला आला, तुम्ही काय त्याला सांगितलं? उद्या येईल. म्हणजे उद्यापर्यंत तो मनुष्य जिवंत राहणार, औषध घेणारी त्याची पत्नी जिवंत राहणार, त्याला धन देणारे तुम्ही जिवंत राहणार, आणि औषध तयार करणारे वैद्यराज देखील जिवंत राहणार. दादा, तुम्ही 4 जीवांची शाश्वती दिली. सगळ्यांना मला सांगायला पाहिजे की तुम्ही किती सर्वज्ञ आहात. श्रोते हो, सुज्ञास अधिक सांगणे मिळत. आणि लगेचच मग धर्मराजांनी त्या माणसाला बोलावून देता आणि हवं की उद्याचा दिवस उगवतोय की नाही कुणाला माहिती. आणि हाच आशय आजच्या मूळ पद्यात तुकाराम महाराजांनी सांगितला. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, अतुल्य व्यक्तिमत्व
व्यक्तिमत्व म्हणजे तुकाराम महाराज, ज्यांची वाणी पूर्ण वेदांत सांगणारी आहे असे तुकाराम महाराज. सर्वांना आचरणीय, वंदनीय, आदरणीय, प्रार्थनीय असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज. वामन पंडित त्यांच्याबद्दल म्हणतात, कृपा सागरे नाव निर्माण केली, असंख्यात बुद्धी तरुणी देवी, पुढे तरायासी उपाय केला, म्हणून तुका मृत्युलोकासी आला. स्वतः बरोबर इतरांनाही ताळून नेणारे, स्वतः करणारे आणि इतरांना ताळून नेणारे तुकाराम. आणि त्यासाठी जणू काही या मृत्यू लोकात ते आले असं वामन पंडित म्हणतात. त्यासाठी आणि तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाद्वारे हे काम केलेलं आहे. वाणीनं सतत विठ्ठल विठ्ठल असा जप केला आणि अभंगाचा सेतू आम्हाला हा भवसागर पार करण्यासाठी बांधून दिलाय. ते तुकाराम महाराज मूळ अभंगात म्हणतात, क्षणक्षणाची करावा विचार, करावया पार वस्तू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी, पावणे लोकीच्या व्यवहारे, नये डोळे भरून राहे, क्षणक्षणा हाची करावा विचार, करावया पार. आणि ढोबळ मानाला अभंगाचा अर्थ बघूया. क्षणक्षणा हाची करावा विचार, करावया पार. आमच्यासारख्या सामान्य पामरांना हा भवसागर पार करून जायचे, त्यासाठी पदोपदी क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला विचार करावा. काय विचार करावा? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सागर. आमचा देह नाशवंत आहे, तो लयाला जाणार आहे, म्हणून सावध राहून नरदेहाचं सार्थक करण्याचं आपण ठरवावं. त्यासाठी काय करावं? संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. त्यासाठी संतांच्या सहवासात राहावं, संत समागम करावा आणि आवडीनं परमार्थाला तातडीनं लागावं. आणि मग अंतिम काळात तुकाराम महाराज म्हणतात की ऐहिक प्रपंचात व्यवहाराच्या मस्तीनं अंध होऊन राहू नये, अहंकार करू नये आणि उर्वरित आयुष्यातला प्रत्येक क्षण सार्थकी लावावा. क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार. अभंगाचा ढोबळ मानाचा अर्थ बघितला. आजचा सूत्रश्लोक बघा तसाच आहे. त्याच अर्थी दुर्लभम मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरः, तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम्. गोपाळ कृष्ण भगवान. मनुष्य देह दुर्लभ आहे, क्षणभंगुर आहे. देह हा क्षणभंगुर आहे. मग या दुर्लभ आणि क्षणभंगुर असलेल्या देहात त्या भगवंताच्या प्रिय भक्तांचं दर्शन अधिक दुर्मिळ, असा या श्लोकाचा अर्थ. आपल्या लक्षात आलं की तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाबांनो, मी सावध करतो तुम्हाला, क्षण क्षणाची करावा विचार. प्रत्येक क्षणाला विचार करा. काय विचार करा? पदोपदी सतत वारंवार करावया पार भवसिंधू. हा भवसिंधू, हा भवसागर तुम्हाला पार करायचा, त्यासाठी विचार करा. हा नरदेह आम्हाला मंडळी मिळालाय, सहज मिळालेला नाही. 84 लक्ष योनीतून आम्ही फिरून नरदेहात आलेलो आहोत.
आणि या नरदेहातच सार्थक करण्याची संधी. नरदेह ही आम्हाला मोक्ष प्राप्तीची, परमेश्वर प्राप्तीची उत्तम संधी, सुवर्ण संधी. पशुदेहात ही गती नाही. नरदेहाची गती ती पशुदेहात मिळत नाही. पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती, यालाही देही प्राप्ती, नरदेही लागी प्राप्ती भगवंताची. पशूंच्या योनी त्या फक्त भोगाच्या योनी आहेत. त्यांची उदाहरणं बघा. एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे. जीवो जीवस्य जीवनम. एक जीव दुसऱ्या जीवाला खातो. त्याचप्रमाणे आपल्यासारखे नियम त्यांना नाही. एखाद्याच्या माणसाच्या अंगावर जर बैल गेला तर आम्ही काही बैलाला शिक्षा करत नाही. आपणही करत नाही. भगवंताच्या दरबारातही त्याला शिक्षा नाही. पण आम्हाला मात्र आहे. मग पशुदेही तुम्हाला गती नाहीच आहे. आणि पशूंचं आयुष्यही कमी आहे आमच्या आयुष्याच्या मध्ये. मग नरदेहातच आम्हाला सद्गती मिळण्याची, त्याचप्रमाणे मोक्ष प्राप्तीची, परमेश्वर प्राप्तीची संधी. मग नरदेह 84 लक्ष योनीतून फिरून आम्हाला मिळालाय. लक्ष 84 योनी अवचित नरतनु पाय. नरदेह मिळालाय. 84 लक्ष योनीतून फिरून मिळालाय. पण आमचं होतं कसं? वेळ आहे आम्हाला. 100 वर्षाचं आयुष्य नाही. करू ना परमार्थालाही आम्ही वेळ ठेवली. काय घाई आहे? 60 नंतर करू. पण 60 पर्यंत आम्ही जगणार आहोत हे कुणाला माहिती? कारण आमचे श्वास त्याच्या हातात आहेत. सगळी रिझर्वेशन आम्ही करतो. शेवटचं रिझर्वेशन कुणी करू शकत नाही. ते तोच तिकडनं आरक्षण करून पाठवतो. चल. आणि तो तिथं वाट बघत नाही. थांब रे बाबा, तेव्हा मैदानात व्हायची मुलं व्हायची. अजून माझ्या मुलीचं लग्न, मुलीला अजून काहीतरी व्हायचे नाही. वेळ आली की तो येऊन जातो. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काय देह नाशिवंत आहे. लयाला जाणार आहे. जे जे उपजे ते नासे ते पुनरपी दिसे. पण तरी त्याला वेळ आहे. ह्या 84 लक्ष योनीत फिरावं लागतं. मग नरदेह हा काय म्हणू आपण? शॉर्टकट आहे. मराठीत आता माहिती शॉर्टकट आहे. ती आम्हाला मोक्ष प्राप्तीची संधी आहे. की एखाद्या पर्वतावर आम्हाला जायचंय. अतिशय देवीचं सुंदर मंदिर आहे. आणि गाईडनं आम्हाला सांगितलं की हा जवळचा रस्ता आहे, तिथूनच जा बरं का. जर तो चुकला किंवा जर त्या रस्त्यानं गेला नाही तर असा लांबून वळसा 5 किलोमीटर पडेल. तसं आमच्या 84 लक्ष योनी. एकदा जर नरदेहात ही संधी आपण हातनं घालवली तर पुन्हा 84 लक्ष योनी फिरावं लागतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की अरे बाबांनो, सावध व्हा. क्षणोक्षणा हाची करावा विचार, करावया पार नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावध व्हा. आता आयुष्य 100 वर्षाचं आहे. आयुर्वेदाला आयुर्वेदाला 120 वर्ष नाही.
पण भर्तृहरीनं ती 100 वर्षाची केली आणि त्याचं विभाजन केलं. आयुर्वर्ष शतं नृणां परिमितं रात्रौ तदर्धं गतं तस्याधस्य परस्य चाधमपरं बालत्ववृद्धत्वयोः शेषं व्याधिवियोग दुःखसहितं सेवात् अभिर्मीयते जीवे वारि तरङ्गचञ्चलतरे सौख्यं कुतप्राणिनां गोपालकृष्णभगवान्. भर्तृहरीनं 100 वर्षाचं आयुष्य मानलं आणि त्याचं विभाजन केलं. त्यातली निम्मी म्हणजे 50 वर्ष झोपे गेली, रात्री गेली. तस्याधस्य परस्य चाधमपरं रात्रौ तदर्धं. रात्री 50 वर्ष गेली, राताला गेली 50. त्यातली 25 बघा बालत्व आणि वृद्धत्व यात गेली. राहिली 25, त्यामध्ये व्याधी, सुख, दुःख, वियोग आणि सेवा. 25 वर्ष कशी जातात कळतच नाही. आम्ही म्हणतो अरे एवढा मोठा झालास तू, आत्ता जन्माला आलास. काळ कसा पुढे सरकतो तुमच्या लक्षातच येत नाही. तुम्हाला आपण म्हणतो 100 वर्षाचं आयुष्य आहे, पण नाही हो. खरं म्हणजे वाढदिवस हा आपला घटदिवस. वाढदिवसा दिवशी आम्ही कौतुक करतो एवढं झालं होय, पण अहो 1-1 वर्ष पुढं पुढं सरकतंय. तिकडं जायची आमची सुरुवात आहे. पण आम्हाला वाढदिवस आम्ही जोरात साजरा करतो. खरं तर घटदिवस म्हणायला पाहिजे. असो मग बघा, फक्त 25 वर्ष मिळाली, त्यात काय काय करणार तुम्ही? सगळंच आम्हाला करायचंय. म्हणून करा महाराज म्हणतात सावध व्हा. क्षणक्षणाहाची करावा विचार करावया पार. पाण्याचा बुडबुडा बघा कसं आपलं आयुष्य. पाण्याचा बुडबुडा जीवे वारी तरंग चंचल तरे सौख्यं कुतप्राणी. जसा पाण्याचा बुडबुडा येतो आणि नष्ट होतो तसं आमचं आयुष्य. आयुष्य आलंय, जन्माला आलाय म्हणेपर्यंत मृत्यू करतो. इंग्रजी संगीत आपल्याला कविता होती सगळ्यांना मला वाटते. सॉलोमन ग्रँडी, बॉर्न ऑन मंडे, अमुक अमुक अमुक. आणि दिस इज द केस ऑफ सॉलोमन ग्रँडी असं काहीतरी होतं. ते इंग्रज असले तरी अध्यात्म एकच आहे सगळीकडे. ते आला 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 म्हणेपर्यंत गेला. मग जीवे वारी तरंग चंचले. रात्री आकाशात तारे येतात, लोक पावतात. कबीर एका दोह्यात म्हणतात की पाणी तेरा बुदबुदा उस मानुष की जात देखतही छिप जाएगा जो तारा पर्वत. आकाशात रात्री तारे आले, सकाळ झाल्यावर नष्ट होतात. तसं माणसाचं आयुष्य आहे की जन्माला आलाय म्हणेपर्यंत नष्ट होतो. मग तुम्ही विचार करायला पाहिजे, ही संधी मिळाली, पण संधी वारंवार येत नाही. गेलेला क्षण आमच्या हातातनं गेला की गेला. बालपणातल्या कित्येक गोष्टी आम्ही भावंड रमलो की म्हणतो काय रे त्यावेळी छान होतो, आई बाबा होते. देवाला म्हणा पुन्हा तो प्रसंग आम्हाला देतच, पुन्हा ते परतून दिवस देशील का रे देवा? नाही हो. देव म्हणतो सगळं मार, मी किती दयाळू असलो तरी हे मिळणार नाही. गेलेला क्षण पुनरपी, गेलेला क्षण पुनरपी अनुभवता नाही येत कोणाला. देव दयाळू असला. श्रीधर स्वामी निगडीकरांची ही आली आहे. देव दयाळू असला तरी संधी नाही देत कोणाला. कितीही म्हटलं पुन्हा मागं आम्ही जाऊ शकत नाही. हा आमच्या हातात काय? वर्तमान काळ. आत्ताचा क्षण आमच्या हातात आहे, उद्याचा भरोसा नाही. टुमारो नेवर कर. तुमच्या कधी उभतच नाही आणि तुझ्या बघू तुझ्या कधीही येत. मग संधी मिळाली, तिचं सोनं करा. जाता निघून वेळ येणार ना कधी. संधी समोर येता दवडू नका कधी. संधी मिळाली ना की तिचं
सोनं करा. पण ती संधी आली आहे, नरदेहात आम्ही आलोय हे लक्षात घ्यायला. लक्षात ज्यावेळी येतं ना की आम्ही मग कामाला लागतो. मग आता आम्ही ठरवतो संधी घ्यायची, पण आम्हाला पुन्हा सोबत लागते. काही करायचं म्हणले की आम्हाला सोबत लागते. अहो डॉक्टरांनी सांगितलं एवढी साखर वाढते, साखर सम्राट झालाय, थोड्या त्या कॅलरीज बर्न करा, चालत जाऊन. कुणी बरोबर नाही हो पण मी करायलाच जातो. आणि पण शेवटच्या प्रवासाला एकटंच जायचंय, कोण येणार आहे बरोबर? एकला चलो रे, कुणी तुझी हात ऐको नाही हो, कुणी तुला साथ देवो न देवो, तुला एकट्याला चालायचं. कोण येतं बरोबर? पत्नी गेली पती बरोबर येते, पती गेले पत्नी बरोबर येते का? मुलं मुली सगळं इथंच राहतं, कुणीही बरोबर येत नाही. धनानी भूमो पशवश्च कांता गुरुद्वारे जनस्मशान. मग कशाला कोण बरोबर हवंय? यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन लाईफ. आपणच योग्य वेळी योग्य विचार तूच आहेस तुझ्या जीवनाचा जीवनाचा. मग ठरवलं आम्ही, पण आम्हाला सोबत लागतील. पण एक लक्षात घ्या, ठरवलं ना, मनाने एकदा ठरवलं की आपण पाहिजे ते करू घडून आणायचे. कारण अशक्य ते शक्य करतातच स्वामी. या जगात काहीही अशक्य नाही. पण आम्हाला ती सवय नाही. मग आम्हाला सांगावं लागतं, अरे तुला भोगायचे, तुला एकट्यालाच सगळे भोग भोगायचे. कितीही आम्हाला एखादा असाध्य आजार झाला, अगदी कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीनं आम्हाला अगदी सज्ज ठेवलं सगळं, की आम्हाला कसलाही त्रास नाही. पण ज्या शारीरिक वेदना आहेत त्या कोणी भोगायच्या? आमचं आम्हाला भोगावं लागतं. म्हणून एकटेपणाची, एकला चलो रे ही सवय आहे. आणि अजून एक हा नियम आहे निसर्गाचा म्हणा, माणुसकीचा, कुणीही कुणाचं नाही. आपत्काळात कुणीही नाही. काते कांता कसते पुत्रा समालो संसारो यमतीव विचित्रा. शंकराचार्य म्हणतात, कोणता मुलगा, कोणती पत्नी, कुणी कोणाचं बरोबर नाही, हा संसार अतिशय विचित्र आहे. मम पुत्र कन्या मम द्रव्यदारा मम आपसारे मम हा पसारा वळी अंतकाळी कुणी सोडवे नाही. शेवटचा प्रवास आपला आपणच आहे, पण आमच्या लक्षात येत नाही. मग अजून एक की तुम्ही जर सुखी असाल तर तुमच्या सोबत सगळे येतात. सुखात सगळे, पण दुःखात कोण बरोबर? फक्त जन सुखाचे सोबती निर्वाणीचा श्रीपती सदैव करी त्याची भक्ती दोन पेशी कदाचा गोपाल भगवान की. आम्ही सर्वजण गजानन विजयचं पारायण करतो, त्यातली मी ओळखे. जन सुखाचे सोबती. सुखामध्ये सगळे जण काय छान करू देतात, पण अहो दुःख होऊ दे. करोना काळात बघितलं, कुणी फिरकत नाही. अहो फोन केले नाही कित्येकानी, बहुतेक मोबाईल मधनं सुद्धा त्यांना वाटलं बहुतेक कोरोनाचं विचारलं. कुणीही आपलं नाही हे जर लक्षात घेतलं तरच हे काम होतं. सुखामध्ये सगळे साथ देतात, पण दुःखामध्ये फक्त तो आहे, त्याचं नामच नाही. सुख के सब साथी दुःख में ना
होई मेरे राम तेरा नाम एक साचा तुझा ना कुछ तेरा ना कुछ मेरा ये जगत जोगी वाला तेरा राजा हो या रंग सभी का अंत एक सौ राजा सो रंग असो सगळ्यांचा अंत एक सारखा कारण मृत्यू म्हणत नाही मृत्यू रमणे हा मृत्यू रमणे हा चक्रवर्ती मृत्यू रमणे हा प्रजापती मृत्यू बघत नाही हो हा कोण आहे श्रीमंत आहे का गरीब आहे त्याची वेळ झाली की उचलून म्हणून सावध राहायचं ही संधी मिळाली सुरदास म्हणतात संधी सतत मिळत नाही हो एकदाच मिळते अवसर बार बार नाही आवे बार बार नाही संधी सतत मिळत नाही त्यामुळे संधी मिळाली तर चुकू नका सुखात तुमचे कोणी सोपले बघा तुम्ही दिवसभर आमच्या बरोबर असणारी सावली सूर्य अस्ताला गेला की सावली देखील आमची साथ सोडून जाते फक्त तो आमच्या बरोबर काही असेल तरी त्यालाच सांगावं बाकी कोणीही आपलं नाही मग ठरवलं की आता आम्ही संधीचा विचार करतोय मग उशीर कशाला करायचो जे करणे ते वेळेवर आहे की साचार आग लागल्यावर करणे पुन्हा विजय किती साथ ओव्यात बघा की जे करायचे ते वेळेवर करा तुम्हाला तहान लागली किंवा आग लागल्यावर जर तुम्ही विहीर खाण्याला लागला तर कसं होईल म्हणजे करायचं ते वेळ मग त्याला उशीर नको निर्वाण दीपे किंपैलदान निर्वाण दीपे किंपैलदान चौरे गते वा किं सावधान वयोगते किं वनिता विलासा वयोगते किं किरसे मंदा गोपाल मग ते करायचं ते वेळेवर उशीर कशाला करायचा दिवा शांत व्हायच्या आतच तेल घातलं पाहिजे नवरात्रात आम्ही दिवा लावतो बघा तर आपण स्त्रिया आपल्या बरोबर परफेक्ट आपला अंदाज आहे किती तेल लागेल 9 दिवस तेवढं आम्ही तेल बरोबर ठेवतो आणि बरोबर थोडं थोडं काढत 9 दिवस तो दिवा अखंड तेवढ ठेवायचा आहे चेष्टा नाही मग वाट शांत व्हायच्या आतच तेल घालतो ना तसंच घातलं पाहिजे जे करायचं ते वेळेच्या आधी किंवा वेळेवर चौरे गते वाकिं सावधान अगदी घर बांधलंय पण ते संरक्षक सुरक्षा म्हणून जे काही केलंच नाही कंपाऊंड म्हणा काय तुम्हाला आणि चोर आल्यावर जर ते केलं उपयोग काय चोरी झाली मग आम्ही सावध झाली वयोगते किं वनिता विलासा वय निघून गेल्यावर लग्न करून काय उपयोग तरुणपणी ब्रह्मचारी म्हातारपणी करसिनार तर काही अर्थ नाही आणि पयोगते किं किरसे पूर येणार आधीच त्याची तजवीज केली पाहिजे पूर येऊन गेल्यावर जर बाण घातला किंवा अजून काही केलं तर काय उपयोग मग जे करायचं ते वेळेवर आज आत्ता ताबड कल करेसो आज करेसो मग ठरवलं मग तुकाराम महाराज म्हणले काय करा आता आमच्या लक्षात आलं
नरदेह मिळालेली संगे संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमात्मा. लक्षात आलं की आता आम्हाला हल्लच पाहिजे. उद्धरे आत्मा आत्मान, आमचा उद्धार आम्हीच करायचा आहे. मग संत समागम, संतांच्या सहवासात राहायचे, संतांना शरण जायचे. इथं पुन्हा विषय येतो की आधी संगत. आमचं मूळ शाळेत जायला लागले पहिलीला, तरी आम्ही म्हणतो तुझे मित्र कोण आहेत रे, तुझ्या मैत्रिणी कोण आहे, एकदा घरी घेऊन ये, किंवा त्यांच्या घरी आम्ही जातो. सगळ्या तपासावं लागतं. डोळ्यात तेल घालून बघितलं पाहिजे मुलाची मुलीची संगत कुणाची. पण आम्ही कुणाच्या संगतीत येतो त्याला फार महत्व आहे. रे मना संगती सज्जनांची समजणं म्हणजे विनोबा भावे उदाहरण सांगतात की आपण कुणाच्या सहवासात येतो याला फार महत्व. आकाशातून पडणारा पावसाचा थेंब थेट माझ्या हातात पडला, तेवढ्या हातावर पिण्यायोग्य आहे बरोबर, कारण मध्ये काही त्याला इथे वाव नाही, थेट हातात पडला. तोच पावसाचा थेंब जर गटारात पडला तर त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्या पात्रतेचा देखील राहत नाही. थेंब तोच आहे. तोच पावसाचा थेंब जर कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचमतो, आणि तोच पावसाचा थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. किती चपखल उदाहरण दिले बघा विनोबांनी की थेंब तोच आहे, तो कुणाच्या सहवासात येईल त्याला पाहिजे. मग सत्संगती असे तर अजून चांगलं. जाड्यंधियो हरति सिंचति वाचि सत्यं मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति चेतप्रसादयति दिक्षु तनोति कीर्ति सत्संगति कथयति न करोति पुंसां गोपाल. सत्संगती मिळाली, चांगली संगत मिळाली की काय होतो, बुद्धीचा मंदपणा नाहीसा होतो, जिभेवर सत्याचा प्रभाव होतो, दाही दिशांना कीर्ती होते, पाप करण्याची बुद्धी नाहीशी होते आणि अंतःकरण प्रसन्न होते. ही सत्संगती. आणि मग सज्जनांची किंवा संतांची संगत मिळाली तर अजूनच सोन्याहून पिवळं. पण संत सहवास एवढा सोपा नाही. एकतर आपल्या नशिबात असावा लागतो, पूर्व पुण्याने असावी लागते. धन्य धन्य संत संगती ते पांग जन्मात. पूर्व पुण्याने असेल तर संत संग मिळतो. 3 गोष्टी दुर्लभ आहेत बघा. दुर्लभम त्रयमेवे तद्देवानुग्रहेतुकं मनुष्यत्वं मोक्षत्वं महापुरुष संश्रया. 3 गोष्टी दुर्मिळ आहेत किंवा दुर्लभ आहेत. पहिलं मनुष्यदेह किंवा नरदेह, दुसरं मोक्ष प्राप्ती, दुसरं दुर्मिळ आहे, आणि महापुरुष संश्रया म्हणजे संतांचा सहवास, संतांचा समागम, संत संगती ही पण दुर्मिळ आहे. जर पूर्व पुण्य असेल तरच मिळते. पण त्यासाठी आपलं मन, अंतःकरणात इच्छा हवी. आणि सत्पात्री संत कोणी असतील, सद्गुरू असतील, त्यांना आपण शरण जावं. सद्गुरू वाचोनी सापडेना सोय करावे ते पाय. असं म्हणतात सगळं काही मिळेल पण संत सहवास मिळतोच असा नाही. मातनी रे पुनतातनी रे सुखदातनी रे कुमती सुखदाय. मातनी रे पुनतातनी रे सुखदातनी रे कुमती सुखदाय. रातनी रे गजरातनी रे सबसातनी रे हर संपदाय. लोकनी रे परलोकनी रे सतलोकनी रे वैकुंठनी रे.
तुमच्या नशिबात असेल तरच मग मिळाला संत सहवास मिळाला. संतांना आम्ही शरण गेलो, संतांना शरण गेलो की काय होतो? आपणा सारखे करीती तात्काळ नाही काय चिंतामणी हातात आला की आपण जे मनाने आमच्या जे मनोरथ आहे ते पूर्ण करू. पण संतांना शरण गेला, सद्गुरूंना शरण गेला की ते न मागता सगळं काही देतात. मागायची गरजच राहत नाही. आणि सद्गुरूंचं तत्वच आहे आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ. म्हणून संत सहवासात जा, संतांना शरण जा, सद्गुरूंना शरण जा आणि तुमचा हार धरा. म्हणून तुकारामाला म्हणतात क्षण क्षणा हाची करावा विचार कराव्या नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावळ. एका क्षणाचीही शाश्वती आम्ही देऊ शकत नाही. कारण हा देवच मुळी क्षणबंधुर आहे. कशाची शाश्वती देईल? म्हणून तातडीनं तल करेसो आज कर, आज करेसो अधिक कर. म्हणून संतांना शरण जा. त्याचप्रमाणे नरदेव ही मिळालेली संधी आहे. सगळे संत आम्हाला म्हणतात, सगळ्या संतांनी आम्हाला सावध केले की अरे बाबांनो कळकळीनं सांगतोय नरदेव मिळालाय, संधी गमवू नका. दैवे नरतनु सापडली मुळा तुझं अमूल्य असं आयुष्य तुझं वाया जातंय. जरा विचार कर. तुकाराम महाराजांनी पण एका अभंगात सांगितलं, जन्मा येऊन काय केले तू मुद्दल रमले. काय केलं जन्मा येऊन? आमचे शांती ब्रह्म एकनाथही विचारतात, जन्मोनी केले सकाळ
खालविले वय पोशिली काया सेवली कधी दिवसा दही दूध तूप लोणी सगळं खाऊन फक्त तुझं वय घालवलेलं आहे. काय केलं या संतांनी आम्हाला कळकळीने विचारलेलं आहे की अरे नरदेह मिळालेली संधी आहे, त्या संधीचं तू सोनं कर. संधी परत परत मिळाली म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की संतांच्या सहवासातला आवडीनं परमार्थाला लागा. हा देह क्षणभंगूर आहे, नाशिवंत आहे, कधी काळाची झडप पडेल आणि आमचा देह नष्ट होईल आम्हाला माहित नाही. त्यामुळं पदोपदी क्षणोक्षणी हा विचार करा की तरावया पार भवसिंधू. हा भवसागर आम्हाला पार करायचा. पण हा भवसागर पार करायला सोपा नाही. कधी म्हटलं सोपा आहे का? आम्ही बघतोय पुष्पारे भवसागरे जन्मती व्याघ्रानी दुःखोत्कटे घोरे पुत्र कलत्र मित्र बहुलग्राकले करे कर्मो तुंग तरंग भंग निकळे रामृष्यमाणो याता यात गती भ्रमेण शरण किंचिन्न पश्याम्यहं जगद्गुरु शंकराचार्य सोपा नाही. जन्म मृत्यू व्याधी यांनी ग्रासलेला आहे. पुत्र पत्नी मित्र अशा सुसरी मगरी सांगितले की आम्हाला त्रास देत आहे. कर्मांच्या उत्तुंग लाटा आमच्या जीवन नौकेला तडा देत आहे. काय एवढ्या जन्माचा हिशोब आहे का हो? अनेक जन्मांचा हिशोब आहे. कर्माचा सिद्धांत आपल्याला माहिती की आत्ताच्या जन्मात एखादी व्यक्ती चांगली वागते, आपण याच्या वाटेला काय एवढं दुखतो, किती चांगला होतो, सदाचरणी आहे, कुणाला दुखवत नाही. पण मागच्या जन्मी त्यानं काय केले कुणाला माहित आहे का? मग हा सिद्धांत जर लक्षात ठेवला तर जगणं सोपं आहे. की वाईट होतंय की ठीक आहे ना, मागच्या जन्मी काहीतरी केलंय म्हणून ते भोगावं लागतं, तर आमच्या मनाची शांतता होते आणि भवसागर पार करण्यासाठीची ताकद आम्हाला येते. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की तातडीनं परमार्थाला लागा. तातडीनं म्हणजे काय आपण म्हणतो आत्ता ताबडतोब. यासाठी मारुतीरायांचं उदाहरण केलं. मारुतीरायांना कोणतंही काम सांगितलं तरी ते उशीर करायचे नाही, नाहीतर खूप आनंद झाले असते. बस भरताला शब्दास देवी मान. यावेळी 14 वर्ष वनवासाची संपून प्रभू श्रीरामचंद्र यायला निघाले. आणि सांगितलं होतं उद्याचा सूर्योदय व्हायच्या आत आला तर ठीक आहे, नाही तर मी आधुनिकाष्ट भक्षण करेन. भारतवर मुलींनी सांगितलं अरे राया एवढा आलायस पूजन करून जा, थोडी विश्रांती घे. नाही म्हणाले माझा व्रत तिकडून वाढ निरोप पाठव कोणाबरोबर तरी. तो आला भरताला कळवावे आले श्रीराम त्याची नको प्राणी. मग रामरायांनी कुणाला सांगितलं एकच व्यक्ती मारुतीराय, मारुती तडक जा. मग मारुतीरायांनी त्यावेळी नको वेळ आली. काय झालं असते कोणतंही काम वेळेवर करणं वेळेला फार महत्व आहे. काय कोणासाठी थांबत. आणि मग अंतिम चरणात तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे घुरे की ऐहिक प्रपंचात व्यवहाराच्या मस्तीनं अंधून राहू नका, गुंतवून राहू नका, अहंकार करू नका आणि विचार करा उर्वरित आयुष्याचा प्रत्येक क्षण सार्थकी लावा. आणि हाच असे पूर्वपद्यात तुकाराम महाराज क्षण क्षणाची करावा विचार, क्षण क्षणाची करावा विचार, करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू.
कीर्तन महोत्सवाचं दुसरं पुस्तक आजही गजानन बुवांचा कालचा तर योग असा होता की गजाननाचं महात्म्य आणि प्रत्यक्ष गजानन इथे भेटी होती. तेव्हा उद्याही गजानन बुवाच आहे. उजव्या हाताला नेहमी ते यशस्वी करत बुवा आणि आजच्या कीर्तनकार ह्या वर्षातनं एकदा तरी आपल्याकडे एकादशीच्या निमित्ताने काहीतरी वेळ काळ बघून, कारण पावसाळ्यात महाडून येतो किंवा आली बघून महाडला जायचं म्हणजे कठीण काम. त्यामुळे योग्य वेळी ठरवून एकदा तरी त्यांची हजेरी असते. दुसरं म्हणजे त्या कीर्तनाच्या त्यांच्या विद्यार्थी आहेत कीर्तन नुसतं स्वतः करणं आणि शिकवणं त्याच्या जमीन अस्मानाचं अंतर आहे. त्यामुळे कीर्तन शिक्षक हे आज आम्हाला सगळ्यांना आपल्या सगळ्यांना कसं कीर्तन असावं, पूर्वरंग कसा असावा, कमीत कमी गाणं, जास्तीत जास्त श्लोक, जास्तीत जास्त ओव्या आणि त्यांचा अर्थ समर्थ कसा सादर करावा याचं अगदी आपल्याला दरवेळेला उत्तम उदाहरण होतं. उद्या डोंबिवलीच्या कीर्तनकार आहेत, त्यामुळे त्यांच्याही कीर्तनाला थोडीशी अधिक मंडळी आपण कशी येतील, कारण 11 दिवस रोज येणं हे कठीण काम आहे. 100% एखादा उपक्रम असं म्हटलं जातं की 21 दिवस जर एखादी गोष्ट आपण रोज नित्य नियमाने केली तर 22व्या दिवशी त्या वेळेला ती गोष्ट घडते, त्याची सवय लागते. आणि ती सवय लागावी आपल्याला हरिकीर्तनाची, नामस्मरणाची, त्याच्यासाठी तर अधिक मासाचा निमित्त करून हे केलेलं काम आहे. तर 3 दिवस राम मंदिरामध्ये तो उत्तम कार्यक्रम होता आणि पुढे 11 दिवस असे ते 21 दिवस पुढे केलेले आहेत. त्यामुळे आपण जास्तीत जास्त मंडळी आपण आहोत ते सगळेजण पूर्ण दिवस येऊच काहीही झालं नाही, पण अधिक मंडळी कशी याचा लाभ घेऊ शकते याचाही आपण सगळ्यांनी एक माणूस जरी वळवला तरी देखील पूर्ण आपण त्याचा आनंद सगळ्यांना मिळतो. मी ढोलींना विनंती करतो की त्यांनी उत्तर 5 मिनिटं विश्रांती मिळाली या सगळ्या गोष्टीच्या मागचं. परंपरेप्रमाणे नामस्मरण सांगितलं. भारत माता माझी माता प्रणाम घ्यावा माझा. भारत माता माझी माता प्रणाम घ्यावा माझा. Thank you.
तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय कमी आयुष्य मिळून कसं ते सार्थकी लावलं, अशा एका समाज सुधारकाची जीवनकथा आपल्याला बघायची. आधुनिक भारताच्या उभारणीने अनेक ज्ञात अज्ञात महापुरुषांचा सहभाग आहे. त्यातीलच एक नररत्न म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी उर्फ विष्णू भिकाजी गोखले. अत्यंत निर्भीड संन्यासी. हिंदू धर्मियांवर इतर धर्मियांनी केलेली आक्रमण आणि त्यामुळं हिंदू धर्मियांचा होणारा तेजोभंग, होणारा शक्तिपात यासाठी जनजागृती, नवचैतन्य निर्माण करण्याचं जे महान कार्य ज्या ज्या विभूतींनी केलं त्या दिनीचे शिलेदार म्हणून विष्णुबुवांचा उल्लेख होतो. 19व्या शतकातील हे महान समाज सुधारक, हिंदू धर्मरक्षक, हिंदू धर्म प्रचारक आणि 19व्या शतकाच्या उत्तरार्धात उगम पावलेल्या राष्ट्रवादाचे आणि सामाजिक हिंदुत्वाच्या संकल्पनेचे उद्गाते विष्णुबुवा. 19व्या शतकातील महान समाज. त्यांचं जीवन कार्य आणि चरित्र ध्रुव ताऱ्यासारखं अढळ आहे आणि आपल्याला प्रेरणा देईल. केवळ 46 वर्षाचं आयुष्य लाभले. रायगड जिल्ह्यातील गाव शिरवली, रायगड जिल्ह्यातील गाव शिरवली, तिथे जन्मली एक वल्ली, नाम त्याचे विष्णू गोखले. 20 जुलै 1825 रोजी भरले. विष्णुबुवा उर्फ विष्णू भिकाजी गोखले यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील शिरवली या छोट्याशा गावी 20 जुलै 1825 रोजी झाला. आईचं नाव उमाबाई, वडिलांचं नाव भिकाजी. परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि अशातच वय वर्ष 5 असताना वडिलांचं निधन झालं. निधन झाले पित्याचे हो. आणि काळ कसा आहे बघा. 9व्या वर्षी जमीन महसूल खात्यात नोकरीला गेलेले. 9व्या वर्षी कालाय तस्मै ना, त्या काळीच ते होत होत. पण झालं असं, घरची अडचण सोडी नोकरी गेली आईला हात. म्हणाली, बाळा
2 वर्ष कशी कशी नोकरी केली तू ये बाबा, मला काही हे झेपत नाही. नोकरी सोडून आईच्या मदतीसाठी पुन्हा घरी आले. मग पुन्हा काय केलं, अजून 1-2 वर्षांनी महाडमध्ये एका किराणा मालाच्या दुकानात कामाला लागले. 2-3 वर्ष काम केलं आणि 13व्या-14व्या वर्षी पुन्हा साष्टी तालुक्यात त्यांना कस्टम खात्यात नोकरी. बराबर तो काय असतो पुन्हा मिळाली. आणि मग वसई, भिवंडी, पुरण सगळीकडे नोकरी करत होते. स्वभाव अत्यंत धार्मिक, आध्यात्मिक होता. कीर्तन, भजन, प्रवचन या सगळ्याची आवड होती. नंतर विष्णुबुवांनी शिरवली येथे दत्तगुरूंच्या पादुका स्थापन केल्या. तुम्ही आता बरोबर ते जाऊ शकता. मग स्वभाव धार्मिक आहे. पांडव प्रताप, हरिविजय, दासबोध, ज्ञानेश्वरी यासारख्या ग्रंथांचे सखोल पारायण केले. आणि असाच काळ पुढं पुढं सरकत होता. नोकरी चालू होती. आणि मग पुन्हा काय झालं, वय वर्षे अवघे 23व्या वर्षी काय घडले, वय वर्षे अवघे 23 परोपकारासाठी आपला जन्म झाली ईश्वरी प्रेरणा गेले नाशिकला प्रयाण. वयाच्या 23व्या वर्षी विष्णुबुवांना साक्षात्कार झाला ईश्वराचा की तुझा जन्म नोकरी करण्यासाठी नाही, परोपकारासाठी आहे. काय असेल ते असो, आतला आवाज म्हणा. ईश्वराचा साक्षात्कार झाला, ईश्वरी प्रेरणा झाली आणि कडक नोकरी सोडली आणि स्वारी गेली कुठे, गेले नाशिकला प्रयाण. नाशिकला गेले. तिथे सप्तशृंगीच्या डोंगरावर 7 वर्ष कठोर तपश्चर्या केलेली आहे. तपश्चर्येशिवाय काही पण मिळत नाही. 7 वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि मग त्यांना ईश्वराचा पुन्हा साक्षात्कार झाला. द्वादश कलात्मक ज्ञान प्राप्त झालं. आणि असा साक्षात्कार झाला आपण आपल्या बांधवांना, आपल्या हिंदूंना आपल्या वेदोक्त धर्माची उज्ज्वल आणि श्रेष्ठ वेदोक्त धर्म आहे त्याची ओळख करून दिली. कारण त्यावेळी तो काळच कसा होता. आपला धर्म, हिंदू धर्म किती उज्ज्वल आहे, किती श्रेष्ठ आहे याची ओळख हिंदू धर्मियांना करून देणं. त्याचप्रमाणे जे अनाचाराचं आवाज माजलं होतं ते संपवायचं. त्याचप्रमाणे परदेशी विदेशी मतांचं खंडन करायचं आणि वेदोक्त धर्माची पुनर्स्थापना करायची ईश्वरी प्रेरणा आहे. मनामध्ये सतत तेच विचार सुरू झाले. मग यासाठी काय काय करता येईल. आपला धर्म किती उज्ज्वल आहे, श्रेष्ठ आहे, त्यासाठी मग आता व्याख्यान द्यायला पाहिजे. हळूहळू लोकांच्या मध्ये जाऊन विचार प्रवर्तक व्याख्यान देऊ लागले थोड्या प्रमाणात. नंतर विष्णुबुवा नाशिक मार्गे पंढरपूरला गेले. पंढरपूर काय हो, भक्तांची मांदियाळी, संतांची मांदियाळी, लोकांची सतत आवक जावक आहे. त्यामुळे तिथं झालं असं त्यांना श्रोतृ वर्ग खूप मिळाला. अहो मला जर काही सांगायचंय पण श्रोते असतील तर सांगणार ना. मग जितके जास्तीत जास्त हिंदू धर्मीय जिथे जिथे भेटतील तिथे तिथे त्यांनी जाऊन व्याख्यान दिली. मग पंढरपूरला त्यांना ती संधी मिळाली की येणारे जाणारे जे भक्तगण होते त्यांच्या पुढे व्याख्यान द्यायला सुरुवात केली. ते भावार्थ रामायणाची 2 पारायण केली विष्णुबुवांनी. महादेव शास्त्री कोलटकर म्हणून तिथं त्यांची
ओळखलं शिवानी आणि त्यांचं मार्गदर्शन त्यांना मिळालं. भावावर सिंधू नावाचा अतिशय उत्तम ग्रंथाचं लेखन पंढरपुरात त्यांनी केले. साल होतं 1856. 1825चा जन्म आहे, 1871चा मृत्यू आहे. फक्त 46 वर्षाचं आयुष्य आहे. 1856 साली भावार्थ सिंधू हा प्रभावी ग्रंथ लिहिला की ज्यामध्ये आपल्या वैदिक धर्माचं वास्तव स्वरूप लोकांना सांगण्यात. किती सोप्या वयात तो जन हो तुम्ही संसार परितारक राममणीश्वरा नरदेहायसा अमोल दुसरा पुन्हा जन्म. किती सोपं आहे. नरदेहाने सांगितले हेच सांगितले. सकल द्वीपे सकल खंडे मुक्ते विरागी उदंडे मोडोनी मत वादांची पंडे उपदेश ज्ञानाचा करावा. किती ओवी बघा सोपी. अजून एक ओवी आहे. कंटाळा आलिया पडून राहावे पडू न राहावे उदरनिमित्त उद्योग करावे प्रारब्धावरी न घालवावे वेडगळासारखे आयुष्य. आत्ता सुद्धा ही ओवी बघा किती साथ आहे. प्रारब्धावरी असेल माझा हरिकर देईल फाटल्या वेळी असेल माझ्या नशिबात तर मिळेल. बस तिथे कठोर प्रयत्नांना पर्याय नाही, कठोर परिश्रमांना पर्याय नाही. मग देव दैवाने कठोर त्या विष्णुवांच्या ओव्या साध्या सुध्या आहेत. असा तो भावार्थ सिंधू हा ग्रंथ पंढरपुरात केला. महादेव शास्त्री कोलटकर यांनी त्यांना आता सांगितलं की तू बाहेर पड आणि सांगली, मिरज, सातारा, वाई, अहमदनगर, पुणे आणि कोल्हापूर सगळ्या ठिकाणी धर्मावर व्याख्यान द्यायला सुरुवात केली. हिंदू धर्मियांचा अभिमान स्वाभिमान जागृत करून जेणेकरून आपला धर्म किती श्रेष्ठ आहे हे त्यांना कळले. आणि मग सुरुवात झाली. सगळीकडं फिरून आले. सप्टेंबर 1856 मध्ये द्वारकेला त्यांना जायचं होतं. असंच व्याख्यान द्यायला म्हणून मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये आले आणि त्यावेळी त्यांना दिसलं ख्रिश्चन मिशनरी कुठली कारवाई करत होते. काय करत होते की आमच्या हिंदूंच्या धर्मग्रंथातील त्यांना उपयोगी पडतील अशी दोषस्थळ निवडून काढायची आणि आमच्या धर्मावर टीका करायची आणि त्यांचा धर्म कसा चांगला आहे ते लोकांना पटवून द्यायचे. हे विष्णुवांच्या लक्षात आहे. आणि मग याला कठोर प्रतिकार करून आळा घालण्याचं निश्चित केले. त्यांच्या लक्षात आले की इंग्रजांनी फक्त आपलं राज्यच वाढवलंय असं नाही, तर सांस्कृतिक आक्रमण, धार्मिक आक्रमण आणि धर्मांतरणाचं षडयंत्र. आणि मग कठोर प्रतिकार करून आळा घालण्याचा निर्धार केला. त्यासाठी काय केलं बघा. मुंबईमधल्या गिरगावातल्या प्रभू सेमिनरी हायस्कूल मध्ये 50 सभा घेतल्या. प्रत्येक शनिवारी सभा घेतल्या आणि हिंदू धर्मियांना पटवून दिलं. त्यांचा स्वाभिमान जागृत केलेला आहे की आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे, आपला धर्म कसा उज्ज्वल आहे ते पोटतिडकीनं त्यांना पटवून देण्याचे काम केले. आणि ख्रिश्चन मिशनरींना कडक उत्तर दिलेले आहे, कठोर उत्तर दिलेले आहेत. त्यांची ज्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. गिरगाव चौपाटीच्या समुद्र किनाऱ्यावर त्यांनी अनेक सभा घेतल्या. शनिवारी प्रत्येक गुरुवारी तिथं जॉर्ज जी बोवेन हा ख्रिश्चन मिशनरी येत असतो. त्या दोघांच्या चर्चा होत. अनेक चर्चा, सभा, वाद समुद्र किनाऱ्यावर त्या झाल्या. त्या जी जॉर्ज बोवेननं त्या चर्चांचं संकलन केलेलं. डिस्कशन्स बाय द सी साइड.
असा त्यांनी ग्रंथ दिला. त्याच्यानंतर मग भाषांतर केलं गेलं 1872 मध्ये समुद्रकिनारीचा वाद. त्याने त्या ग्रंथात सगळ्या चर्चा की विष्णुबुवा कसे, त्यांची व्याख्यानं किती विचार करत होते, त्यालाही ते कौतुक वाटते. त्या ग्रंथात त्याने सगळा उल्लेख केलेला आहे. आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मांतरणाचा जो त्यांचा चौफूर घोडा उघडलेला त्याला ते आळा घातला. मिशनऱ्यांना दिले उत्तर, आणि सगळीकडं प्रसिद्धी पावतात. विष्णुमांचं तसं नाही, लक्षच नव्हतं. एकच ध्यास आहे की हिंदू धर्माचा प्रचार, हिंदू धर्माचा प्रसार आणि हिंदूंचा स्वाभिमान जागृत करायचा आहे. असा नेता पुन्हा होत नाही, प्रसिद्धीची आवड नाही. असा नेता पुन्हा होत नाही, प्रसिद्धीची आवड नाही. हिंदू धर्माचा प्रचार विष्णुवासी करीते नमन होई. प्रसिद्धीची हाव नाही. कुठं माझा बोर्ड लागलाय का बघितलं नाही. आणि सगळीकडं अक्षरशः राग पेटवून दिलं. हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे, कसा उज्ज्वल आहे. आणि याचा परिणाम असा झाला की हिंदू धर्मियांचा स्वाभिमान जागृत झालेला आहे. आणि मिशनऱ्यांच्या कार्याला देखील आळा बसला. मग नंतर विष्णुवांची मतं अतिशय परखड. त्यांच्या मते आपण जातीभेदामुळे आम्ही पारतंत्र्य केली, त्यामुळे आम्हाला अत्याचार सहन करावे लागले, आक्रमण सहन करावे लागले जातीभेदामुळे. कारण ते जातीभेद कधीही मानत नव्हते. त्यांचा आचारी ख्रिस्ती होता, शुश्रूषा करणारा मुसलमान होता, त्यांना जातीभेद मान्यच नाही. त्याचप्रमाणे अस्पृश्यता, जातीभेद आणि स्त्री दास्यत्व या कुप्रथांना विष्णुबुवांनी कडाडून विरोध केला. त्यासाठी त्यांनी अनेक ग्रंथ रचना केलेल्या आहेत. आदर्श राज्य व्यवस्था किंवा आदर्श राज्य कल्पना, त्या ग्रंथात त्यांचे विचार
प्रामुख्याने स्पष्ट झालेले आहे की त्यांच्या मते राज्य व्यवहार करणारे कामगार बघा कधी वंश परंपरेने नेमता कामा नये. आजच्या काळाला किती उपयोगी. अहो काळाची पावलं ओळखणारा हा नेता 250 वर्षापूर्वी ओळखलं होतं पुढे काय घडणार की वंश परंपरेने नेमता कामा नये. वडील झाल्यानंतर मुलगा नाही बुद्धीच्या जोरावर मी राज्य करणार. त्याचप्रमाणे अजून एक त्यांचं मत होतं की राज्यात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीची जन्म मृत्यू शिक्षण विवाह आणि प्रवास त्यांनी केलेला प्रवास याची नोंद शासनाने ठेवावी. प्रत्येक व्यक्तीची नोंद शासनाने ठेवावी असे विष्णुवांचे परखड विचार होते. मग इंग्रजांच्या काळात नंतर काय झालं यांत्रिकीकरण झालं कारखानदारी आली आणि कामगार वर्ग उदयाला आला. त्यांच्याही दयनीय अवस्थेचे वर्णन विष्णुवांनी त्यांच्या ग्रंथात केले की कामगार शेतकऱ्यांच्या समस्या कामगारांच्या समस्या सगळ्यांवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे की काय घडू शकतो कसं असावं आपला राज्यकारभार कसा असावा. त्या एसेज ऑन बेनिफिसेंट गव्हर्नमेंट म्हणजे आदर्श राज्य कल्पना की राज्य कसं असावं. मग त्या ग्रंथाचं इंग्रजी भाषांतर कुणी केलं. मुंबईच्या उच्च न्यायालयातील बाळ भास्कर शिंदे यांनी ते भाषांतर केलं की एसेज ऑन बेनिफिसेंट गव्हर्नमेंट. ते 1872 मध्ये विष्णुवांनी प्रकाशित केलं. त्याच्या 10,000 प्रती काढल्या आणि अगदी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया असं सर्वांना वाटली. इतकी विपुल ग्रंथ रचना केली. सेतुबंधनी टीका म्हणून एक ग्रंथ लिहिला. भगवद्गीतेवरील ते निरूपण आहे की अज्ञानातून ज्ञानाकडे जाणारा सेतू असं त्या ग्रंथाचं. अजून एक ग्रंथ लिहिलाय सहज स्थितीचा निबंध म्हणजे काय बघा जो आपला विषय आपल्याला बोलायला आवडत नाही मृत्यू. तर मृत्यू हा कसा उत्तम विषय भोग आहे मृत्यूला कसं सहज स्वीकारावं याचं वर्णन त्या सहस्थितीचा निबंध या ग्रंथात आहे. जेणेकरून लोकांची मृत्यूविषयी भीती कमी व्हावी. आणि आपल्याला माहिती आहे की अनेक संतांनी सांगितले गजानन महाराज पण म्हणतात मृत्यू म्हणजे काय हो एक कपडा बदलायचा नवीन कपडा घालायचा इतकं सहज स्वीकारायचं. विष्णुवांनी पण तो मृत्यू. त्याचप्रमाणे भावार्थ सिंधू या ग्रंथाचं गुजराती भाषेत भाषांतर झालं. वेदोक्त धर्मप्रकाश हा एक ग्रंथ लिहिला त्याचं भोजपुरी भाषेत भाषांतर झालं. वेदोक्त धर्मप्रकाश यामध्ये सर्व वाचनाबद्दल ग्रंथ साहित्य याचं सगळं वर्णन आहे. ग्रंथानाम वेदोक्त मनाचा धरावा उल्हास परमशुद्ध होईल मानस सत्य सत्य त्रिभाषा. वाचनाची चळवळ कशी वाढेल ग्रंथालय कशी त्याचप्रमाणे वर्तमानपत्र कशी निघतील यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आणि गावोगावी जाऊन विचार प्रवर्तक व्याख्यानं दिलेली जेणेकरून हिंदू समाज जागृत होतो. त्यासाठी पुरा भारत पालथा घातलेला आहे. 46 वर्षाच्या आयुष्यात भारत पालथा घातला की पोट तिडकीनं सांगितलेलं आहे की आमचा हिंदू धर्म कसा महान आहे. इतकं विपुल ग्रंथलेखन केलं. त्यानंतर त्यांना त्यांच्या या कार्यात बऱ्याच जणांची मदत मिळाली. दादाबाई नवरोजी दादोबा पांडुरंग त्याचप्रमाणे बाळशास्त्री जांभेकर हरिकेशवजी बऱ्याच जगन्नाथ शंकरशे अनेक जणांची त्यांना मदत मिळाली.
आणि विष्णुभावांनी प्रवास करत करत कधी कलकत्ता, चेन्नई, वाराणसी पूर्ण भारत पालथा लागला. पोट तिरपीनं सगळीकडे जाऊन विचार प्रवर्तक व्याख्यानं दिली आणि त्याचा परिणाम असा झाला की हिंदू धर्मियांचा स्वाभिमान जागृत झाला. हिंदू आणि पारशी त्यांची धर्मांतर थांबलेली आहे कारण त्यांना स्वाभिमान मिळाला. आपण कोण आहोत, काय आहोत, आपला धर्म काय आहे, आपल्या धर्माचं श्रेष्ठत्व काय हे एखाद्याला कळलं की हे सगळं साधून पूर्ण भारत त्यासाठी त्यांनी प्रवास केले. असे हे विष्णुबुवा अक्कलकोटी गेले होते. अक्कलकोटला गेले, स्वामी समर्थांचा सहवास मिळाला, मार्गदर्शन मिळालं, कृपा प्रसाद मिळालेला आहे. त्यांच्या सहवासात जयांगी मोठेपण तया यातनं कठीण. 46 वर्षाचं आयुष्य मिळालं. अनेक टीका सहन कराव्या लागल्या, अवहेलना झाली स्वकीयांकडून, परकीयांकडून, पण सगळं काही स्वीकारलं. कशासाठी? हा देह सार्थकी लागला, नरदेहाचं सार्थक करण्यासाठी आणि आपल्या धर्माप्रती असलेली श्रद्धा, असलेली निष्ठा, सर्वांना देशाभिमान तो जागृत व्हावा. आपल्या देशाचा जर अभिमान असेल तर त्यासाठीच काम माणसाच्या हातून होतं. देशाप्रती निष्ठा असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. मग केवळ 46 वर्षाचं आयुष्य माणूस किती जगला याला अर्थ नाही, कसा जगला याला कळलं. कसा जगला हे आम्ही बघतो. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. खूप महान कार्य केलं, अवहेलना स्वीकारली. त्यांचं जन्मगाव शिरवली, त्यांचं सर्व साहित्य समाजापुढे यावं म्हणून शिरवली येथे विष्णुबुवा सामाजिक केंद्र स्थापन झालेलं आहे. हे सगळं उत्तम कार्य सुरू आहे. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा जाऊन तुम्ही तिथे बघा. श्री दत्तगुरूंच्या पादुका विष्णुबुवांनी स्थापन केलेल्या आहेत. दत्तगुरूंचे परमहंस असा हा माणूस कशाकडेही बघितलं नाही. किती वेळा ते आजारी पडलेले आहेत, तब्येतीकडे बघितलं नाही. फक्त हिंदू धर्म वाचवायचा, हिंदू धर्माचं संरक्षण करायचं, हिंदू धर्माचा प्रचार प्रसार हे एकच ध्येय मनात ठेवलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं विष्णुबुवांनी आपला स्वतःचा जीवनक्रम आणला. आणि मग मार्च महिन्यात गिरगावात 1871 साली महाशिवरात्रीच्या दिवशी या महान समाज सुधारकाचे निधन झाले. असे हे विष्णुबुवा ब्रह्मचारी उर्फ विष्णू भिकाजी होते. नरदेह मिळालाय, नरदेह मिळालेली सुवर्ण संधी आहे. त्या संधीचं सोनं करायचे आणि एकदा जर ठरवलं, मनावर घेतलं, काय होत नाही त्याचं उत्तम उदाहरण. काही अज्ञात कारणामुळं त्यांचं साहित्य समाजापुढे आलं नाही. आता मात्र सगळीकडे विष्णुबुवांचं तुम्हाला सगळीकडे आता त्यांची माहिती बघायला मिळते. त्यांच्या ग्रंथ सगळीकडे बघायला मिळत आहे. असे विष्णुबुवा क्षणक्षणा हाची करावा विचार. प्रत्येक क्षणी विचार केला आणि भवसिंधू उत्तम विद्या पार केली. हाच आशय कारण मला सावर वा संधी पुन्हा पुन्हा मिळत या कधी होत नाही. तुम्हाला निवर्तन आत्ता आहे तो वर्तमान काळ आपल्या हातात आहे. त्याचं सोनं करा, संधीचं सोनं करा. गेलेला क्षण पुन्हा येत नाही. आलेली संधी सोडू नका. संतांच्या सहवासात राहा, परमार्थाला लागा. अहंकार करू नका. ऐहिक प्रपंचात व्यवहाराच्या मस्तीनं अंध होऊन राहू नका. आणि उर्वरित आयुष्यात प्रत्येक क्षण आणि क्षण सार्थकी लावा. हाच असे गुरुपद्याय परमार्थ.
उपक्रमाला दृढ चालवावे अशा या उपक्रमात बऱ्याच वेळांनी आलेली आहे आणि इथं कीर्तन सेवेची संधी दिली त्याबद्दल आयोजकांची ऋणी आहे. तुकाराम महाराजांनी जे मागणं मागितले सुखाचं ते आता मागूया.